घोटाळे. आवाज चला की जेवायला. आणि हे काय करताय एवढ्या रातचं तिथं? अगं काय सांगू आता बकुळे तुला. कसला विचार करताय एवढा? अगं ते निवडणुकीचा विचार करतोय मी. बया तुम्ही काय खरंच उभं राहणार आहेत वय निवडणुकीला? आणि ते पैसे कुणाकडनं आणलं होतं ते सांगा मला अगोदर. अगं बकुळे काय सांगू तुला. अगं ते हरामखोरांचे पैसे आहेत ती. ते सावकार नारायण सरपंच अगं त्यांचं पैसे आहेत ती. त्यांनी दिलेत मला वाटायला. पण मी म्हणती हं. का आपल्या करंगळीवर मुतायची नाही ती. आणि तुम्हाला त्यांनी पैसा कसं दिलं? हे बघ बकुळे आपल्या गावातली लोक 40-50% लोक हे समधी दारू पितात हा. आणि हे समधी लोक का नाही सकाराम घोटाळ्याच्या पुढं नाहीत. हा मला पण माहित आहे कोणाचा कसा टांगा पलटी करायची. ह्यासनी काय वाटतं आणि ही जी लोक आहेत की नाही समधी ही त्यांच्या मागे उभी राहिली पाहिजे. हा म्हणून ह्या नोटा दिल्या त्यासनी वाटायला. समध्यासनी काय वाटतं माहिती का बकुळे हा. ह्यो सकाराम घोटाळे त्यांच्या मागे उभा आहे. मला पण सकाराम घोटाळे म्हणते ती. हा लय त्रास दिला मला ह्या बियाण्यांनी. आता त्यांना पण धावतो बघ बरोबर. हा सकाराम घोटाळे काय चीज आहे ती. अगं आजपर्यंत लय त्रास दिलाय मला ह्यांनी. आणि गावचं तरी कुठं काय कल्याण केलंय तवा? म्हणून तर ना म्हणतर ही यंदाची निवडणूक आपण लढवायची आणि निवडूनच याचं बघ. हा अव पण तुम्ही तरी कुठं लय शान आहेत तवा? तुमचा बी काय भरोसा नाही. उद्या निवडून बिवडून यायचात आणि काढायचात गाव विकायला. अगं बकुळे अगं कवा तरी किंमत करत जा की जरा नवऱ्याची. हा वय तुमचे पराक्रम काय कमी आहेत वय आतापर्यंत? सांगा बरं. अगं ते आतापर्यंत सोडून दे ग बकुळे. हा आता हिथून पुढचा विचार कर. ही बघ बकुळे मी जर निवडून आलो का नाही तो सकाराम घोटाळे का नाही अक्काच्या अक्का जाग्यावर बदललेला दिसेल बघ तुला. हा दारू बंद माझी बंद. हा तुझी शपथ बकुळे. आणि मग अगं माझी तर बंदच ग बकुळे. पण अख्ख्या गावाची दारू बंद करणार. हा आपलं गाव आहे का नाही बकुळे आपलं गाव. हा अगदी सुता सारखं सरळ करतो का नाही बघा. तुला सांगतो बकुळे या 5 वर्षात आपलं गाव आहे का नाही हे आदर्श गावच करून दाखवतो. हा अगं आपला शब्द आहे शब्द. आणि मग शेवटी सकाराम घोटाळे म्हणतात आपल्याला. बया खरंच असं तुम्ही करणार वय? बया मग मी तर लय मिरवल बघा गावातून चांगल्या चांगल्या साड्या नेसून. आणि गावातल्या बायका काय म्हणतील? तो का सरपंच बाई आल्या, तो का सरपंच बाई आल्या. पण मी काय म्हणते ही समजा होणार कसं? अगं होणार कसं म्हणजे इकडे तुला सांगतो जरा होणार कसं आणि काय. आलं का आता ध्यानात तुझ्या. हा? वय हा मग आता फक्त मी सांगतोय तसं करायचं. वय वय आणि समध्यासनी व्यवस्थित पटवून सांगायचं कळलं का. हा हा बया लय चांगलं होईल बाया तुम्ही सरपंच झाल्यावर. पण मी काय म्हणते आपण आता जीवन घेऊत म्हणजे कसं उद्यापासून प्रचाराला लागावं लागेल ना आपल्याला. अंग असत आता कसं बोलली बर. बायको असं तर त्याच्या आईला अशी तुमचं आपलं काहीतरी चला. तर काय लागा